नमस्कार द्राक्ष बागायतदार बंधूंनो, ग्रेप मास्टर या आपल्या आवडत्या अशा ॲपमध्ये आपलं खूप खूप स्वागत। मित्रांनो, ग्रेप मास्टरच्या माध्यमातून आपण विविध अशा डिजिटल प्लॅटफॉर्मवरती आपले व्हिडिओज आम्ही तुम्हाला देत असतो। त्याचा नक्कीच चांगला फायदा तुम्हाला होणार आहे। काही टिप्स आम्ही देत असतो। तर सध्या आपण बघितलं असेल तर बऱ्याच ठिकाणी बागा ह्या सबकेन किंवा सबकेनच्या पुढच्या स्टेजमध्ये आहेत आणि उशिरा छाटलेल्या बागा मात्र अजून सबकेनच्या आत बाहेर आहेत। परंतु ओव्हरऑल बघता ह्या प्रचंड अशा हीटच्या तडाख्यामध्ये एक बारीक ऑब्झर्वेशन दिसतं, ते म्हणजे बऱ्याच ठिकाणी बागा सबकेन नंतर नवीन फुटींची वाढ अतिशय स्लो चालू आहे। काही ठिकाणी त्या ठिकाणी पाहिजे अशी ग्रोथ दिसत नाहीये। काही ठिकाणी शेंडा बारीक पडलाय, काही ठिकाणी पानं बारीक पडले। मित्रांनो, हा दिसताना जरी छोटा प्रॉब्लेम असेल पण त्याचा फार मोठा इम्पॅक्ट हा पुढच्या सीझनमध्ये आपला होणार आहे। सगळ्यात महत्त्वाचं, हा शेंडा न चालण्याची समस्या काय येते त्याच्या आधी आपण कारण बघूया आणि त्याच्यावरती काय उपाययोजना करता येईल ते बघूया। सगळ्यात महत्त्वाचं, हीट स्ट्रेसचा तडाखा हा प्रचंड आहे। हीट स्ट्रेसमुळे हे पानांची ग्रोथ किंवा शेंड्याची ग्रोथ आपल्याला मिळत नाही, कारण इव्हॅपोट्रान्सपिरेशन फार मोठ्या प्रमाणामध्ये होत असतं। पाण्याची गरज प्रचंड वाढलेली आहे आणि त्याच वेळेस आपल्याला 40, 42, 45 पर्यंत तापमान गेलंय। त्याचा हीट स्ट्रेसचा फटका हा आपल्याला बसतोय। त्यामुळे देखील वेलीची ग्रोथ, शेंडा वाढ ही कमी आपल्याला दिसते। दुसरी अडचण आहे ती म्हणजे रूट झोन। जेव्हा आपल्याला 40-42 तापमान असतं त्यावेळेस ऍक्च्युअल जमिनीचं तापमान हे 5 ते 10 डिग्रीनं वाढलेलं असतं। म्हणजे जेव्हा आपलं तापमान 40-42 डिग्री आहे त्यावेळेस जमिनीचं तापमान हे 50 डिग्रीच्या वरती गेलेलं असणार आहे आणि त्या ठिकाणी त्यामुळे हीट स्ट्रेसच्या तडाख्यामुळे, प्रचंड हीटमुळे मुळांची ऍक्टिव्हिटी मंदावते, मुळं ग्रोथ करत नाहीये, मुळांकडनं अपटेक देखील होत नाहीये। त्यामुळे देखील मुळांकडनं अपटेक रिस्पॉन्स नसल्यामुळे देखील वेलीला ग्रोथ मिळत नाहीये। नेक्स्ट हा जाऊ दे। तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे हार्मोनल इम्बॅलन्स। अशा हीट स्ट्रेसमध्ये आपण बघितलं असेल तर ॲब्सिसिक ऍसिड, इथिलीनची पातळी ही वेलीमध्ये वाढत असते। काही ठिकाणी पानं पिवळी पडले दिसून येत आहे, जिथं जास्त स्ट्रेस असेल त्या ठिकाणी तळातली पानं पिवळी पडत आहे, काही ठिकाणी वाळून पण जात आहे। तर अशा पद्धतीनं हार्मोनल इम्बॅलन्स तयार होतो आणि त्या ठिकाणी सायटोकाईन, जिब्रेलिन, अमिनो ऍसिडची निर्मिती कमी होत असते आणि हा एक हार्मोनल इम्बॅलन्स हे एक महत्त्वाचं कारण दिसून येत आहे। चौथा जो मुद्दा आहे तो म्हणजे बऱ्याच ठिकाणी हीट स्ट्रेस, पाण्याचा ताण, हार्मोनल इम्बॅलन्स याच्याबरोबरच थ्रिप्स आणि भुरीचा देखील अटॅक वाढलेला आहे। थ्रिप्स देखील पानं खरवडतं, पानातून रस शोषून घेत असतं। आधीच पाणी कमी पडले झाडाला, त्याच्यामध्ये थ्रिप्सचा प्रबळ अटॅक होतोय आणि ह्या हीटमध्ये अनेक किडींचं प्रजनन क्षमता देखील वाढलेली असते। ज्या ठिकाणी 30 दिवसात ते त्यांचं लाईफ सायकल कंप्लीट करतात ते 15 ते 20 दिवसात करताय। त्याचबरोबर भुरी पण वाढली, त्यामुळे देखील एक प्रकारचा स्ट्रेस, बायोटिक स्ट्रेस येऊन त्या ठिकाणी देखील वेलीची वाढ मंदावलेली दिसून येते। पाचवा मुद्दा, मागच्या वर्षी सूक्ष्म निर्मिती कमी झाली, त्यामुळे ह्या वर्षी सर्व आनंदात आहे, उत्साहात आहेत, तयारीत आहेत की काही करून माझ्याकडे सूक्ष्म निर्मिती झाली पाहिजे आणि त्यासाठी ग्रोथ रिटार्डंटचा वापर हा प्रचंड प्रमाणात वाढलेला आहे। ग्रोथ रिटार्डंटमध्ये तुमचं लिओसिन सीसीसी असेल, 0.50चे स्प्रे असतील, 0.52चे स्प्रे असतील किंवा टिलचे स्प्रे असतील। काही ठिकाणी मंडळी कल्टार घेत आहे, कल्टारच्या नावाखाली कल्टार न म्हणता त्याला अजून वेगवेगळं असे नावं देत आहे आणि त्याचाही वापर मोठ्या प्रमाणात भरमसाठ असा होतोय। परंतु आधीच झाड थकलेलं आहे, आधीच झाड स्ट्रेसमध्ये गेलंय, त्याच्यावरती अजून दबाव टाकतोय आणि अजून झाड डीप असा स्ट्रेसमध्ये आपण घालवतोय। तर ह्या स्ट्रेस आणि ह्या सगळ्या कारणामुळं जास्तीचं रिटार्डंट झाल्यामुळे देखील आपल्याकडे शेंड्याची वाढ चांगली जोमदार होताना दिसत नाहीये। त्यामुळे पाण्याला लहान राहणं, 2 पेरातलं अंतर अतिच बारीक राहून जाणं, शेंडा न फुटणं अशा समस्या देखील बऱ्याच वेळेस दिसून येत आहे। त्याचबरोबर 6वं कारण आहे ते म्हणजे पाणी नियोजन। पाणी नियोजन आपण 40 ते 60 दिवसामध्ये पाणी कमी करत असतो, परंतु ह्या दिवसामध्ये अशा ह्या कंडिशनमध्ये आपल्याला पाण्याची गरज वाढली। झाडा ज्या पद्धतीनं पूर्वी वॉटर कुलिंग सिस्टीम असायची ट्रॅक्टरला, आपण 2 तास झाल्यानंतर आपण ट्रॅक्टर एक ड्रम भरला असायचा, पाणी टाकायचो, त्याच पद्धतीनं जास्तीचं पाणी देणं गरजेचं आहे। त्यामुळे पाणी नियोजनामध्ये तुम्ही जर काही मशीन लावून पाणी चेक करत असाल तर सायंटिफिक पद्धती, त्याला नावं ठेवायची काही गरज नाही, परंतु तुमचं लोकल तापमान, लोकल जमीन, लोकल व्हरायटी, लोकल स्टेज यानुसार तुम्हाला पाण्यामध्ये अजून मायक्रो प्लॅनिंग करणं तितकंच महत्त्वाचं आहे। तर पाणी नियोजन देखील तुम्ही महत्त्वाचं आहे। तर मित्रांनो, अशा आपल्याकडे बागाचा शेंडा फुटत नाही, पानं छोटे राहत आहे, पेरं छोटे राहत आहे आणि व्हिगरस अशी ग्रोथ सध्या आपल्याला मिळत नाही किंवा चांगली ग्रोथ मिळत नाही। व्हिगरस ग्रोथ नकोय आपल्याला, पण एक संतुलित अशी ग्रोथ वाढ आपल्या काडीची झाली पाहिजे
आणि त्यासाठी आपल्याला काय उपाययोजना करायच्या, त्याचे काय काय कारणं असतात ते आपण बघितलं. आता उपाय बघूया. सगळ्यात महत्त्वाचं मल्चिंग. मल्चिंग असेल तर तुमच्या बागेतले 80% प्रॉब्लेम सॉल्व्ह होतात. हे अगदी पहिल्या दिवसापासून जेव्हा मला द्राक्षे कळायला लागल्यापासून मी सांगण्याचा प्रयत्न करतोय. अद्यापही तुम्ही मल्चिंग केली असेल तर अद्यापही अजून आपला 1 महिना जायचा आहे. अतिशय महत्त्वाचा महिना आहे. इथे मल्चिंग करणं अतिशय महत्त्वाचं आहे. दुसरी गोष्ट आहे पाणी नियोजन. मग सांगितल्याप्रमाणे कूलिंग सिस्टीम चालू करण्यासाठी अपटेक, इव्हॅपोट्रान्सपायरेशन, चयापचय याचा मेळ घालण्यासाठी आपल्याला पाणी नियोजन असं प्रॉपर करावं लागेल. थोडंसं जास्तीचं पाणी द्यावं लागेल. फक्त 8 दिवसांनी मीटर बघून तुम्ही पाणी देत असाल तर फसाल, हे मात्र नक्की. तिसरा जो मुद्दा आहे तो म्हणजे हार्मोनल इम्बॅलन्स. इथिलीन लेवल वाढते, ॲब्सिक ॲसिड वाढते. त्यासाठी आपल्याला अमिनो ॲसिडची निर्मिती करण्यासाठी, स्ट्रेस कमी करण्यासाठी, सायटोकाईन लेवल वाढण्यासाठी आपला सिप्यूचे स्प्रे, सिप्यू 200 ते 150 ml अधिक अल्गामिड्स 400 ml अधिक 1345 400 ग्रॅम एकत्रित होऊन तुम्हाला फवारणी करणं अतिशय महत्त्वाचं आहे. चौथा मुद्दा आहे खताचे नियोजन. खताच्या नियोजनामध्ये तुम्हाला कॅट्स आणि अल्ट्रा स्पीड याचा वापर करणं अतिशय गरजेचं आहे. कॅट्समुळे तुमचं pH कमी होणार आहे, कॅल्शियम लेवल वाढणार आहे, मुळांची वाढ, अपटेक ह्या गोष्टी वाढून नॅचरली तुमच्याकडे झाडामध्ये कॅल्शियमचा पुरवठा वाढेल, पेशीभित्तिका मजबूत होतील आणि ह्या हीट स्ट्रेसपासून तुमच्या बागेची बचाव होऊ शकते. तर अल्ट्रा स्पीडमुळे मुळांचं इनिशिएशन वाढणार आहे, पांढऱ्या मुळांची वाढ होणार आहे आणि अपटेक देखील तिथे सुधारणार आहे. पुढचा जो उपाय आहे तो म्हणजे थ्रिप्ससाठी तुम्हाला आबाशिन असेल, प्रोक्लेम असतील, स्पिनोसाइड असेल याचा वापर करून घेणं अतिशय महत्त्वाचं आहे. एका स्प्रेमध्ये तुमचं थ्रिप्स जाणार नाही. त्यासाठी थ्रिप्सचा स्प्रे संध्याकाळी घ्या. एकरी 5 लिटर पाणी वापरा, 5 लिटर लागणारं औषध वापरा. तर तुम्हाला तिथे आणि लागोपाठ 2 ते 3 दिवस 3 स्प्रे घ्या, जेणेकरून तुम्हाला तिथे कव्हरेज मिळेल. त्याचबरोबर आपल्या शेजारच्या प्लॉट असेल आपला, तिथे पण एकाच दिवशी थ्रिप्सचे स्प्रे घ्या. आपल्या प्लॉटच्या शेजारी दुसऱ्याचा प्लॉट असेल त्याला पण सांगा, मी आज थ्रिप्सचं औषध मारतो, तू पण आज थ्रिप्सचं औषध मार. तर एकत्रित आपला तिथे कोलॅबोरेशन करून तुम्ही थ्रिप्सचा नायनाट करू शकता. अन्यथा तुम्ही आज थ्रिप्स मारला, 2 दिवसांनी तुमचा थ्रिप्स तिकडे जाईल, 2 दिवसांनी त्याने थ्रिप्सचा हात घेतला तर तिकडचा थ्रिप्स इकडे येईल. असं नाही करता कम्युनिटीने आपल्या शेजारच्याशी बोलून चालून तुमच्या थ्रिप्सचा बंदोबस्त केला तर त्या ठिकाणी थ्रिप्स लवकर आटोक्यात येईल. भुरीसाठी अशा ड्राय क्लायमेटमध्ये भुरी देखील वाढते आणि भुरीसाठी आपल्याला त्या ठिकाणी स्कोरचा वापर करू शकता, सिस्टेमचा वापर करू शकता, लुणाचा वापर तुम्ही करू शकता. 1 ते 2 स्प्रे तुम्ही भुरीला देखील घेणं अत्यंत गरजेचं आहे. आणि हा ओव्हरऑल स्ट्रेस कमी करण्यासाठी तुम्हाला अल्गामिड्स 1345चा वापर 1 ते 2 स्प्रे तुम्ही नक्की घ्या. ड्रीपमधून तुम्ही फर्टिस मिंगलचा वापर करा. 1345 मॅग्नेशियमचा देखील डोस तुम्ही नक्की आपल्या बागेला नक्की द्या. फार सिंपल फंड आहे, सर्वांना समजतं, परंतु प्रायोरिटी देणं, पटकन काम करून घेणं आणि मोकळं होणं ह्या गोष्टी अतिशय महत्त्वाच्या आहेत. शेंडावाढ हा विषय छोटा आहे, परंतु त्याच्यापासून फार मोठा अडचणी पुढे जाऊन तयार होऊ शकतात. त्यासाठी हा व्हिडिओ अतिशय महत्त्वाचा आहे. हा व्हिडिओ जास्तीत जास्त मित्रमंडळींना शेअर करा आणि अद्यापही तुम्ही ग्रेपमास्टर ॲप डाउनलोड केलं असेल तर आजच डाउनलोड करा आणि तुमच्या बागेचा फोटो आम्हाला नक्की पाठवा. धन्यवाद.